होय हाय एवरीवन. सो आता हे सेशनीक आमी शिकया इलेक्ट्रीक फिल्डाचेर प्रॉब्लम ओके. तुका खूब मजा येतली. ही प्रॉब्लम आसात न्ही ती एक्चुअली बेजिक्साचेर आसा आमची आनी बोर्ड लेवलीची आसा ओके. सो जेंचे एक्चुअली बेजिक्स वीक आसता न्ही तांकां ही स्पेशली खूब इम्पॉर्टंट आसा. सो प्लीज ही सेशन सारकी पळयात ओके. जे एक्चुअली जाणा सुद्दां ते सुद्दां पळयात कित्याक तांकां रिविजन कशें जातलें ओके. ओके सो आता ह्या क्वेश्चनाक आमी ह्या सेशनीक 4 क्वेश्चन करतले 1, 2, 3 आनी ही 4 ओके. सो तुमी मातशें झूम करून जाल्यार पळोवंक शकता कित्याक म्हाका कळटा एक्चुअली आनी मातशें प्रिंटींग करतना बारीक केला. बट डोंट वरी नेक्स्ट प्रिंट बाकीचे असले ते हांव व्हडलेच काडटा ओके. चड व्हडले प्रिंट ओके. आतां पळय आतां क्वेश्चन कितें आहा तो क्वेश्चन फर्स्ट 1A आमी सॉल्व करया चला ओके. सो लेट्स सॉल्व क्वेश्चन नंबर 1A. क्वेश्चन 1A सांगता इलेक्ट्रोस्टॅटीक फील्ड लाइन इज अ कंटिन्युअस कर्व दॅट इज फील्ड लाइन कॅनॉट हॅव सडन ब्रेक्स. इलेक्ट्रोस्टॅटीक फील्ड लाइन आसता ती एक कंटिन्युअस कर्व आसता म्हणटात म्हटल्यार तितून अशें ब्रेक्स आसचे ना म्हणटा. कित्याक आसचे ना काय विचारला ओके. सो हांवें हे तुका व्हेरी क्लियरली कन्सेप्ट शिकयतना सांगलेलें की इलेक्ट्रीक फील्ड लाइन रिप्रेझेंट्स अ डायरेक्शन in which your test charge move, yes or no? So इलेक्ट्रीक फील्ड लाइन म्हटल्यार तो आमकां टेस्ट चार्ज मूव जाता तेचे प्रमाणे आमी ती लाइन ड्रॉ करता न्ही हाय काय ना. सो तुमी सांगा टेस्ट चार्ज जर सपोज हांवें हांगासर दवरलो जाल्यार तो हांगासान हांगा मेरेन तरी वयतलो मूव जातलो ना न्हू. पूण मागीर कितें सडनली गायब जातलो आनी मागीर हांगा येतलो ना अशें जावंक शकना रायट. सो सडनली गोश्ट कितेंच गायब जावंक शकना रायट नो. येस नो. सो दॅट्स वाय इलेक्ट्रीक फील्ड लाइन शूड बी कंटिन्युअस कर्व. सो हांव बरयता बिकॉज इट इज अ पाथ अलॉंग वीच द टेस्ट चार्ज मूव. येस नो. बिकॉज इट इज द पाथ along which test charge moves. काय ना टेस्ट चार्ज मूव्स. येस व्हेरी गुड. सो कित्याक तर ती अशी पाथ आसता जिचेर टेस्ट चार्ज आमचो मूव जाता ओके. एंड दॅट्स वाय इट हॅज टू बी कंटिन्युअस एंड देयरफॉर हेन्स ओके इट हॅज टू बी कंटिन्युअस ओके. आनी तुमी जर पळयशात इलेक्ट्रीक फील्ड लाइन पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह वयता रायट. सो टेस्ट चार्ज पॉझिटिव्ह आसून नेगेटिव्ह तरी वचपाक जाय नाजाल्यार इन्फिनिटी तरी वचपाक जाय. सो तो सडनली गायब जावंक शकना ओके. ओके लेट्स गो टू द बी बीट. बी क्वेश्चन म्हणटा एक्सप्लेन वाय टू फील्ड लाइन्स नेवर क्रॉस ईच अदर एट एनी पॉइंट. हे तरेन कितलेरात तुमकां एक्सप्लेन करतना सांगलें की हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन म्हणून ओके. एक्सप्लेन करतना तेणें सांगला की एक्सप्लेन करा म्हणून सांगला की वाय कॅनॉट इलेक्ट्रीक फील्ड लाइन्स एट अ पॉइंट क्रॉस ईच अदर. कित्याक इलेक्ट्रीक फील्ड लाइन जर क्रॉस केली जाल्यार त्या पॉइंटार दोन इलेक्ट्रीक फील्ड लाइनाची डायरेक्शन आसतली विच मिन्स तुजो टेस्ट चार्ज दोन डायरेक्शनान वांगडाच मूव जावपाक जाय अशें आसूंक शकना. बिकॉज एकाच पॉइंटार दोन डिफरंट डायरेक्शनान एकच टेस्ट चार्ज कसो मूव जातलो जावंक शकना रायट. सो द आन्सर इज दॅट बिकॉज at point of intersection there will be two directions. There will be two directions of electric field lines along which the test charge will move. Field lines along which test charge will have to move, which is not possible right. Will have to move, which is not possible कळटा. सो एकाच पॉइंटार दोन डिफरंट डायरेक्शन आसूंक शकना ओके. जर आसले जाल्यार दोन डिफरंट डायरेक्शनान तुजो टेस्ट चार्ज मूव जावपाक अशें जावंक शकना ओके. एनीवे दॅट इज द आन्सर टू द क्वेश्चन नंबर 1A and B. Okay, let's go to the question number 2 now. Okay, I'll wipe the board. Okay, till then you can read the question number 2. Okay, question number 2 आजचा सोमतो फास्ट आणि आता मी क्वेश्चन नंबर 2 करूया. क्वेश्चन नंबर 2 सारको बेस्ट इंटरेस्टिंग आसा. हेचे तुमचे खूब बेजीक जे कन्सेप्ट्स आहात न्ही ते खूब बरे क्लियर जातले आनी तुमकां मज्जा येतली ओके. कित्याक मागीर तुमकां जेन्ना मेन्स एडवान्स करता तुमी आनी नीट बी करता तेन्ना तुमकां ही क्वेश्चन वाचतना तुमकां मागीर ती क्वेश्चन वाचतना खूपच मागीर इजी कन्सेप्ट कळटले ओके. ओके क्वेश्चन जी एक्चुअली 2 आसा ती म्हणटा इलेक्ट्रॉन फॉल्स थ्रू अ डिस्टन्स ऑफ 1.5 सेंटीमीटर. एक इलेक्ट्रॉन आसा जो एक डिस्टन्स 1.5 सेंटीमीटराचेर फॉल करता. नाव दिस इन सेंटीमीटर. डोंट फॉरगेट टू कन्वर्ट दिस इन मीटर. I told people just keep writing MKS okay so that people remember things okay. An electron falls through a distance of 1.5 centimeter in a uniform electric field of 2 × 10⁴. so एक इलेक्ट्रिक फील्ड आसा जो आसा 2 × 10⁴ न्यूटन पर कूलम ओके फायन. तुमकां तो म्हणटा शो इन फिगर ए ओके. तो फिगर ए तुमकां दिल्लो आसा. सो तो कितें म्हणटा एक इलेक्ट्रॉन आसा म्हणजे जो ह्या इलेक्ट्रिक फिल्डान पडटा म्हणटा ओके. चला ओके पळोवया तो कसो पडटा तो ओके. सो हांगासर आसा प्लस 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 आणि हांगासर एक आसा प्लस 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 ओके. फिगर एच सांगला न्हू ओके. हे फिगर बी आमी ड्रॉ करूया कित्याक ते तेच्यात रिलेटेड कितें तरी आहा ओके. चला ओके. सो पयली फिगर ए काडया ओके. सो पयली फिगर ए काडया इलेक्ट्रीक फील्ड लाइन्स ओके. हांगासर ओके. तो म्हणटा कितें खबर आसा पळयात. सो एक इलेक्ट्रॉन आसा तेणें हांगासर इलेक्ट्रॉन दाखयलो आसा. हांव काडटा तो इलेक्ट्रॉन सोमतो हांगासर. सो तो म्हणटा एक असो इलेक्ट्रॉन आसा जो हांगासर तेणें दवरला आनी तो तुमचो एक डिस्टन्स ऑफ 1.5 सेंटीमीटर फॉल करता म्हटल्यार तो सकयल पडटा ओके. एट दिस पॉयंट थ्रू अ डिस्टन्स ऑफ 1.5 सेंटीमीटर इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रीक फील्ड ऑफ. हे इलेक्ट्रीक फिल्डाचो वॅल्यू तुमकां दिल्लो आसा इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रीक फील्ड ऑफ ओके. तो वॅल्यू हांवें बरयलेलो आसा ओके.
2 × 10⁴ न्यूटन पर कुलम. आता म्हणटा डायरेक्शन ऑफ द फील्ड इज रिवर्स. सो तो म्हणटा आता हे फिल्डाचे डायरेक्शन जे वयर वयता न्हू सद्या पॉझिटिव्ह आसूं नेगेटिव्ह ते उलटे केले रिवर्स केले म्हणटा तो. सो हे जे वयर वयता तेका सकयल केले म्हणटा तो. You understand what I'm saying? See, the direction of the field is reverse, keeping its magnitude unchanged. म्हटले जो व्हॅल्यू चेंज करिना तो. आता रिवर्स केले म्हटले आता पॉझिटिव्ह चार्जेस तर वयर येवपाक जाय. इमॅजिन करा इलेक्ट्रिक फील्ड इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह, येस नो. सो म्हटल्यार हांगासर वयर प्लस येतले आनी मायनस चार्जेस सकयल येतले. सो तो म्हणटा जे इलेक्ट्रिक फील्ड आता वयर आसताले न्ही ते तेणे उलटे करून सकयल केले. ओके फायन. सर आमकां कळ्ळें. ओके किपिंग द व्हॅल्यू सेम ऑफ इलेक्ट्रिक फील्ड म्हटल्यार मॅग्निट्यूड जो आसा न्ही व्हॅल्यू तो सेम दवरलेलो आसा. मॅग्निट्यूड अनचेंज. एंड अ प्रोटॉन फॉल्स टू सेम डिस्टन्स. आनी हांगासर आतां एक प्रोटॉन उडयला. हांगासर एक प्रोटॉन दवरला आनी प्रोटॉनाकय तेच डिस्टन्स तो म्हणटा कवर करून 1.5 सेंटीमीटर. ओके चला कळ्ळें आमकां सेम डिस्टन्स. कंप्यूट द टायम ऑफ फॉल. तुमकां विचारला की हे डिस्टन्स कवर करपाक टायम कंप्यूट करात. कंप्यूट म्हटल्यार कंप्युटर कशें. ओके कंप्यूट म्हटल्यार सॉल्व करात म्हटल्यार फायंड करात. येस नो. सो कंप्यूट द टायम ऑफ फॉल इन ईच केस. दोनाय केसीन फायंड करात. प्रोटॉनाच्या केसीन ही जाली, इलेक्ट्रॉनाच्या केसीन ही जाली. टी आमी घेवया प्रोटॉनाचे टायम जाय ते फॉल जावपाक आनी टी घेवया इलेक्ट्रॉन जाय ते फॉल जावपाक. ओके सेम डिस्टन्स फायन सेम डिस्टन्स. ओके कंप्यूट टायम फॉल ओके नाव दी सेम कॉन्ट्रास्ट द सिच्युएशन विथ दॅट ऑफ फ्री फॉल अंडर ग्रेविटी. आता कॉन्ट्रास्ट म्हटलें कितें तेणें म्हटलें की तो म्हणटा तुमकां कॉन्ट्रास्ट करात. कॉन्ट्रास्ट म्हटलें कितें व्हॉट्स द मिनींग ऑफ कॉन्ट्रास्ट. व्हेरी सिंपल. कॉन्ट्रास्ट जो मिनींग आसता कंपेर करप. So compare is saying indirectly he wants to tell people to compare. Okay, so contrast the situation with that of free fall under gravity. So what happens in the free fall under gravity? Those people whose basics are weak, they might think okay, but what about those people who know already the meaning of free fall? Okay, so ज्यांचे बेसिक्स वीक आसता तांकां मुद्दम सांगता फ्री फॉल अंडर ग्रेविटी हेचो मिनींग कितें आसता. जेन्ना केन्ना गोष्ट फ्री फॉल अंडर ग्रेविटी म्हटल्यार तेचेर फक्त ग्रेविटी एक्ट करता. म्हटल्यार तेचें जे एक्सलरेशन आसतलें न्ही फ्री फॉल अंडर ग्रेविटी मीन्स तुझे जे एक्सलरेशन असतं ते फक्त ग्रॅव्हिटीचे असतं. अर्थाची ग्रॅव्हिटी अंडर ग्रॅव्हिटी मीन्स एक्सलरेशन आसा न्ही इज ओनली बिकॉज ऑफ अर्थ ग्रॅव्हिटी. गेटिंग दिस पॉयंट. सो फक्त तुमची अर्थाची ग्रॅव्हिटी खातीर एक्सलरेशन येता तेका म्हणटा आमी फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी. गेटिंग दिस पॉयंट. ओके चला लेट्स सॉल्व दिस थिंग करूया. ओके सो क्वेश्चन आमची पयली मेन म्हटलें एक काम करा कितें सांग पळय. आतां तुमी म्हाका एक सांगात हो इलेक्ट्रॉन सकयल येता रायट. येस नो. सो तेणें एक डिस्टन्स तुमकां दिल्लेलें आसा इलेक्ट्रीक फिल्डाचो व्हॅल्यू दिल्लो आसा आनी टायम चलता. सो मी खंयचें इक्वेशन घेतलें. आतां ऑब्वियसली जेंचे बेसिक्स बी आहा तांकां डोंट वरी हांवें हेचेर एक सेशन केल्लेली आसा. ओके आनी ती सेशन जेन्ना हांव नीट नाल्यार मेन्स प्रॉब्लम हेंचेर करतलो असल्या कन्सेप्टाचेर तेन्ना तुमकां तेच्या पयलीं ती सेशन हांव तुमकां अपलोड करता. डोंट वरी. सो दॅट तुमकां एक्चुअली मागीर जेंचे बेसिक्स वीक आहा तांकां एक्चुअली माहिती एक्चुअली तेचेर प्रॉब्लम कळपाक जाय म्हणून. बट जेंकां खबर ना तांकां मुद्दम सांगपाक सोदता की तुमची एक्चुअली 3 कायनेमेटीक इक्वेशन आसतात जी तुमी 11th शिकला आसतले. v = u + at, h = ut + ½ at² आनी v² - u² = 2s. आतां तुमकां सांगपाचो पॉयंट हो आसा की याद दवरा की केन्नाय आतां ही डिस्प्लेसमेंट एस इट्स नॉट अ डिस्टन्स. पूण तूं म्हणटा सर हांगासर तर डिस्टन्स दिला न्ही हे पळय द डिस्टन्स इज 1.5. पूण याद दवर की केन्नाय ऑब्जेक्ट स्ट्रेट मूव जाता न्ही तेन्ना डिस्टन्स आनी तुजें डिस्प्लेसमेंट सेम जाता. ओके सो ऑब्जेक्ट स्ट्रेट मूव जाय जाल्यार डिस्टन्स आनी डिस्प्लेसमेंट सेम आसा अंटील अनलेस दॅट ऑब्जेक्ट इज नॉट कमिंग बॅक लायक दीस. Okay, so in this case it is not coming back, it is going straight here to here 1.5 centimeter. So can we use this formula s = ut + ½ at²? Yes, because if you see logically आमकां distance दिला u initial काय दिवना म्हटल्यार 0 घेवप आनी टायम विचारला आनी एक्सलरेशन विल फायंड युजिंग इलेक्ट्रिक फील्ड. कशें फायंड करप तें हांव दाखयता पळय. सो s आसता न्ही सो आमी हो फॉर्मुला यूज करूया s = ut + ½ at². So initial u will take 0. Getting this point, and this distance will take as 1.5 × 10⁻² is equal to half a of electron into t of electronाचो स्क्वेअर by time taken by electronाचो स्क्वेअर. ओके तशेंच हेचे फायंड करा s = ut + ½ at². ओके सो u इनिशियल 0 घ्या. सो 1.5 × 10⁻² is equal to half a acceleration of proton into time of protonाचो स्क्वेअर. Getting this point? Done? ओके फायन. चला आता मी हे सॉल्व करूया. ओके आता तू म्हणटले कितें आसा पळय हेचेर नेट प्रोटॉनाचेर एक्सलरेशन कोणाचे आसतले पळय तुमी बारीक चिंतात हांगासर एक्सलरेशन आसली काय ना आसतली शुअर कित्याक तो ऑब्जेक्ट फॉल जाता पयलीं तो ऑब्जेक्ट हाडून तुमी रेस्टार दवरलो हय काय ना. पळय एक्सलरेशनाचो मिनींग सिंपल आसता. तेचो मिनींग कितें जाणा मरे तुवें एक ऑब्जेक्ट हाडून रेस्टार दवरलो तुमकां एक सिंपल उतरांनी सांगता फोर्स आसता मास इंटू एक्सलरेशन हे तुमकां खबर आसा हय काय. म्हटल्यार हय सर हे तर कोणाकूय खबर आसा. ओके हेतून पूण मास कॉन्स्टंट आसता याद दवरा. सो ऑब्वियसली तेन्ना फोर्स जसो आसता तसो एक्सलरेशन आसता. येस नो. सो तुमी अशें इमॅजीन करा की हांव असो उबो आसा सडनली म्हाका कोणी फाटल्यान धुकल्लो जाल्यार हांव फुडें पडटलो न्हू म्हटल्यार म्हजी एक्सलरेशन फुडल्या डायरेक्शन येतली तेणें फोर्स कसो लायलो रायट. सो म्हजी एक्सलरेशन त्या डायरेक्शनान गेली. सो हेकाच म्हणटा आमी एक्सलरेशन जावप. एक्सलरेशन जावपा खातीर मासाचे तुमकां एक फोर्साची गरज आसता याद दवरा.
ओके सो तुम्ही आतां चिंतात की हो जर सपोज पयलींच ऑटोमॅटीक तर सकयल पडना हेका कोण कोण सकयल ओडटात ते पळयात सो तुमी जर लॉजिकली चिंतून तूं म्हटलें सर हें तर सिंपल मरे अर्थूय ग्रेविटी आमची सगळी सकयल ओडटा न्हू येस एंड यू आर रायट सो हांगासर तूं पळयतलें मास इंटू ग्रेविटी आमची सकयल ओडटली दिस इज फोर्स ड्यू टू ग्रेविटी आय पुट इट एज एफ जी सिमिलरली हियर ऑल्सो इफ यू सी लॉजिकली देन हांगाय तुमची ग्रेविटी तुमकां सकयल ओडटली एफ जी म्हटल्यार त्या इलेक्ट्रॉनाकय सकयल ओडटली बिकॉज इट इज हॅविंग सम मास सो ऑब्वियसली द ग्रेविटी विल पुल इट डाउनवर्ड्स गेटिंग दिस पॉयंट एंड वॉट ऑल फोर्सीस आर एक्टिंग तुमी जर बारीक पळयशात न्ही जाल्यार इवन हांगा इलेक्ट्रीक फिल्डय तेका फोर्स घालता तूं म्हणटा इलेक्ट्रीक फिल्ड फोर्स जर घालता आपणाक कळोंक ना पळय तुमी बारीक ऑब्जर्व करात हो पॉझिटिव्ह ह्या पॉझिटिव्हाक कितें करतलो रिपेल करतलो न्हू पळय आमच्या फिजिक्सान फोर्स हेजो मिनींग कितें हाडा खंयच्या तरी ऑब्जेक्ट तूं पुश कर नाल्यार पुल तरी कर ओके एक खंयचे तरी ऑब्जेक्ट आहा ताका पुश घाल नाल्यार ताका पुल तरी कर सो बेजिकली त्याचो मिनींग आमचो फोर्स आसता सो हे तुमी पयशाले चार्जीस पळय हेका पुश करतात सकयल रिपेल करून आनी हे इलेक्ट्रॉन ताका पुल करतात पळयात सो इनडायरेक्टली हे फूल आमी हेका म्हणटा इलेक्ट्रीक फील्ड हे ज्यो ब्लू लायनी आसता ताका इलेक्ट्रीक फील्ड तितून प्लस आनी मायनस आपुणूच येता सो हे इलेक्ट्रीक फील्ड ताका इनडायरेक्टली सकयलच वडटा न्हू पळय वयले हे पॉझिटिव्ह पुश करता आनी सकयले इलेक्ट्रॉन पुल करता कित्याक ते नेगेटीव पॉझिटिव्ह एट्रॅक्ट करपाक सोदतात सो बेजिकली तुमी पळयशात जाल्यार हांगासर तुमची ही आसा न्ही ती आनी एक येतली ताका आमी इलेक्ट्रीक फोर्स म्हणटात आनी ही इलेक्ट्रीक फोर्स हांगासर जातली एफ इज इक्वल टू क्यू ई तूं म्हटलें सर ही क्यू ई खंयच्यान येयली आतां मदीं ओके म्हटल्यार इन शॉर्ट हांगासर क्यू ई खातीर फोर्स येतलो सो हांव तुमकां हे सगळें सकयल दाखयता हांगा एफ ईच बरोबर तूं म्हणटलें हो क्यू ई सर खंयचो अरे बाबा इलेक्ट्रीक फील्ड तेचेर फोर्स घालता न्हू म्हणून तो सकयले दपाडटा न्हू हाडींग येस नो सो इन शॉर्ट हांगासर जो नेट फोर्स आहा न्ही नेट फोर्स तो दोन कारणां खातीर येतलो एक बिकॉज ऑफ ग्रेविटी आनी दुसरो बिकॉज ऑफ युअर इलेक्ट्रीक फील्ड getting this point so mass of proton into gravity plus mass of proton into acceleration due to electric field हे जाल्यार acceleration due to gravity हेका एक म्हणटा आमी ग्रेविटीच्या केसीन तेका आमी जी म्हणून बरयतात ओके सो मास ऑफ प्रोटॉन कॉमन घेयात कितें येतलें ग्रेविटी प्लस ए ऑफ ई म्हटल्यार एक्सलेरेशन ड्यू टू इलेक्ट्रीक फील्ड आतां तुमी म्हाका एक सांगा हे एक्सलेरेशन ड्यू टू इलेक्ट्रीक फील्ड कितें आसतलें सो व्हेरी सिंपल इलेक्ट्रीक फील्डाचो सेपरेटच फोर्स काढा सो फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सलेरेशन आसता रायट येस नो फोर्स आसता मास इंटू एक्सलरेशन काय ना सो आमी इलेक्ट्रीक फिल्डाचो एक्सलरेशन फायंड करया तो तुमकां दाखयता पळय सारकें सिंपल आसता पळय आतां हो फोर्स तुमचो कोण घालता पळय मास जर कॉन्स्टंट आहा म्हटल्यार एक्सलरेट जावपा जाल्यार फोर्स आसपाक जाय तूं जर एक्सलरेट जावपाक सोदता जाल्यार तुका कोणी फाटल्यान फोर्स जावपाक जाय न्हू सो तो फोर्स हांगा कोण लायता तो फोर्स हांगा कोण लायता इलेक्ट्रीक फील्ड लायता म्हटल्यार तो फोर्स हांगा लायता इलेक्ट्रीक फील्ड रायट सो म्हटल्यार हे दोनूय फोर्सीस तर इक्वल आसतले काय ना आतां हे जर दोगांय लेफ्ट हँड सायड इक्वल आसता रायट हँड सायड इक्वल आसतले इनडायरेक्टली म्हटल्यार हो फोर्स इलेक्ट्रीक म्हटल्यार एक्सलरेट जावपाक इलेक्ट्रीक फील्ड लायता इट मिन्स ई इंटू इज इक्वल टू मास इंटू एक्सलरेशन ओके आनी हेचे आन्सर कितें जातलें सांग पळया इलेक्ट्रीक एक्सलरेशन कितें जातलें ई बाय एम जातलें येस नो सो हांगासर तुमी पळयशाले कितें जातलें ए जातली ई कितें आसा चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 10 to the minus 19 मास ऑफ इलेक्ट्रीक फील्ड कितें आसा इलेक्ट्रीक फील्ड 2 10 to the power 4 येस नो आनी मास आसा ऑफ दिस इज ऑफ खंयचो प्रोटॉनाचो हो प्रोटॉन प्लस म्हटल्यार प्रोटॉन सो प्रोटॉनाचो मास तुमकां सांगल्यार 1.6 10 to the power minus 27 जाता हो एप्रॉक्सिमेटली कॅन्सल जातलो एप्रॉक्सिमेट म्हणटा सो जातले 2 into 10⁻⁴ आनी -19 म्हटल्यार -15 जाले प्लस 27 सो 27 प्लस 4 जाले 31 जातसून 19 काडा सो 12 जाले सो 2 into 10⁻12 जातले कळ्ळें तुमकां कळटा 10 सगळे पावरी आनी एड केल्यो रे हे पळय सो 27 प्लस 4 31 ओके सो अशें केलें 27 प्लस 4 31 आनी 31 तो 19 मायनस केलो 10⁻². सो पळयात तुमी म्हाका आतां सांगात हे एक्सलरेशन पळयात कितले आहा ते हे आसा 2 into 10⁻12 आनी ग्रेविटीचें एक्सलरेशन कितलें आसता हे आसता 9.8 न्हू सो 9.8 वांगडा तुमी हो वॅल्यू कंपेर करतात आय होप यू आर अंडरस्टँडींग यू आर कंपेरिंग दीस वॅल्यू यू आर गेटिंग फ्रॉम हियर सो दीस वॅल्यू इज हाऊ मच 2 into 10⁻12 येता पळय सो तुम्ही सांग 2 into 10⁻12 ह्या 9.8 एड केल्यार कितें फरक पडटलो 2 into 10⁻12 12 मीन्स 1 0 0 0 अशें 12 झिरोज तेका तुम्ही फक्त 10 एड करता यू थिंक देर विल बी एनी डिफरन्स नो सो दीस वॅल्यू यू कॅन निग्लेक्ट अंडरस्टँड दीस सो ऑल्दो देर इज अ ग्रेविटी बट दीस वॅल्यू यू कॅन निग्लेक्ट बिकॉज दिस इज सच अ स्मॉल वॅल्यू लायक you understand what I'm saying so net acceleration will be only due to your electric field understood what I'm saying so चला आमकां आता acceleration प्रोटॉनचे approximately इतले मेळ्ळे सो आन्सर आता करूया 1.5 into 2 or let's keep that 2 like that only because here is also 2 no so 2 into 10⁻12 t of proton also square 2 to cancel right so let's divide this thing so what will get
So 1.5 10 raised to 2 minus 2 upon 10 raised to 12 is equal to 3 of proton square or 12 to the 14 12 plus 2 14 झालो. So रूट घेत 1.5 आणि 14 हाफ किती जातलो -7 कळटा तुमकां काय ते 14 जातलो न्ही हो -7 स्क्वेअर जालो. So answer square cancel, therefore T of proton is equal to 1 root 1.5 10 raised to 7 seconds -7 sorry -7 ओके. getting this point. So हे तुमचे लास्टा टाइम जातले कॉलम का कितें तशें जाता हे इलेक्ट्रॉनाक फायंड करात. इलेक्ट्रॉनाक हो कितें करता नेगेटिव्ह चार्ज सकयल पुश करता पळय सकयल पुश आणि हे प्लस चार्जीस सकयल पुल करता. सो फोर्स एक जालो म्हटल्यार हांगा कशें इक्वल करून काडला तशें हेचे इक्वल करून काडत. सो हेचो फोर्स नेट आसतलो फोर्स ड्यू टू ग्रेविटी प्लस हो सेम इलेक्ट्रीक ओके इलेक्ट्रीक फिल्डा खातीर. सो हांगासर हे कितें जातलें मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू ग्रेविटी ऑफ इलेक्ट्रॉन ओके ग्रेविटी ऑफ अर्थ प्लस मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू एक्सेलरेशन ऑफ ऑन इलेक्ट्रॉन. हेचे आन्सर ए कितें जातलें सांगात. हे एम कॉमन घेयात 9.8 प्लस ए फायंड करात. आता ही जर चड व्हडली येत जाल्यार परत 9.8 आमकां निग्लेक्ट मारपाक मेळटलो. सो चला फायंड करया पळोवया सेम कंडिशन पळयात. आतां एका प्रेस कोण करता सकयल प्रेस करता इलेक्ट्रीक फील्ड रायट हे म्हटल्यार चार्जीस अशें पुश करता हे पुल करता हे काय ना म्हटल्यार इलेक्ट्रीक फील्ड करता म्हटल्यार मास इंटू एक्सलरेशन पयलीं ताका फोर्स दिता. सो सकयल तो पसता सो फोर्स कोण दिता वयरसून इलेक्ट्रीक फील्ड दिता. सो इनडायरेक्टली मास इंटू एक्सलरेशन दॅट इज दीस फोर्स इज गिवन बाय इलेक्ट्रीक फील्ड. बट इफ यू सी प्रॉपरली इलेक्ट्रीक फील्ड इज डायरेक्ट डायरेक्शन आपोवंक जाय. डायरेक्शन हॅज नथींग टू डू विथ दॅट चार्जाच्या डायरेक्शनाचेर लागना तशें चड म्हटल्यार इन शॉर्ट हो असो इमॅजीन करता हो पुश सकयल करता ओके ना चिंतशात की वयर डायरेक्शन म्हटल्यार वयर वयता तसो वयचो ना प्रोटॉन डायरेक्शना वांगडा वयता असो ओके. पूण तुमी ते बाय हार्ट मारनाका अशें चिंता इलेक्ट्रीक फील्ड इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह आमकां सांगता तशें तुमी चिंता तुमी टेन्शन घेनाका सगळीं आन्सर मेळटली ओके. आतां पळय आतां हांगासर इलेक्ट्रीक फील्डाचें डायरेक्शन एक्सलरेशना प्रमाणे कितें जातलें पळय एक्सलरेट जाता तूं सकयल इलेक्ट्रीक फील्ड आसा वयर म्हटल्यार ह्या इलेक्ट्रीक फील्डाचें डायरेक्शन मायनस घ्या ओके. आनी चार्जय तुजो आसा नेगेटिव्ह ही न्हू सो ही मायनस ह्या मायनस वांगडा प्लस जातली मास ऑफ एक्सलरेशन ड्यू टू इलेक्ट्रीक फील्ड. सो ही मायनस मायनस प्लस करात ओके. आनी आतां सॉल्व करात चला ए कितें जातलें आमचें सांग पळोवया लास्ट हाका कंपेर करून पळोवपाक जाय. सो ए कितें जातलें आतां इलेक्ट्रॉनाचे डिवायड करात हां प्रोटॉनाचे परत करशात. इलेक्ट्रॉनाचे मास जाता चार्ज तर सेम आसता 1.6 10 to the -19 मायनस इचो मायनस मायनस प्लस केलो इचो वॅल्यू आसा इतलो 2 10 to the power 4 2 10 raised to 4 आनी अपॉन ओके अपॉन आसा मास ऑफ हे 9.10 raised to -31 हय. सो हे कितें जातलें सांग पळोवया 3.2 जातलें मल्टिप्लाय केल्यार. सो हेचो वॅल्यू हांगासर बरयता. सो ए जातलो 3.2 into 10 raised to -15 प्लस 31 अपॉन 9.1. सो हे एप्रॉक्सिमेटली 3 3 जा 9 सो एप्रॉक्सिमेटली येतले 1/3 into 10 raised to 16 येतले मीटर हे पळय 1/3 into 10 raised to 16 हे आतां 10 raised to 16ची ऑर्डर. सो ऑब्वियसली दीस यू कॅन कॅन्सल नो दीस यू कॅन निग्लेक्ट. यू अंडरस्टँड वॉट आय एम सेइंग कळटा आमकां ही ग्रॅविटीचे तुम्ही इफेक्ट निग्लेक्ट करू शकता ओके. सो आतां हांगासर आन्सर कितें जातलो चला हेचेर आतां आन्सर बऱ्यात आसा 1/3 10 raised to 16 आनी टी ई स्क्वेअर. चला करा पळोवया कितें येतलें आन्सर तें पळोवया. सो 3 to the 6 हे जाले 3 3 जा 9 हे 1.5 to the 3 जाले न्हू इंटू 3 3 जा 9 ओके 10 raised to -2 अपॉन -6 अपॉन 16 हे तुमी डिवायड करून पळोवंक शकता 1.5 to the 3 जातले पळयात न्हू ओके प्लस इंटू 3 सो 3 जा 9 जातले ओके जेंकां कळना हांकां टेबल्स ओके. सो ह्यातले 16 इज इक्वल टू टीचो स्क्वेअर सो हेचो स्क्वेअर रूट घेयात. सो हेचे आन्सर येतले रूट ऑफ 9 इज 3 ह्यातले 18 सो 18 म्हटल्यार तेचो अर्दो करात -9 seconds. So time of electron is 10 raised to -9 seconds 3 into 10 raised to -10 that is root of 1.5 into 10 raised to -7 seconds. Understood this point? So हेचो टाइम पळय हेचो टाइम मातसो -7 आनी हेचो -9 म्हटल्यार चड कमी आलो न्हू मायनस आनी डेसिमलान कमी. सो ऑब्वियसली हो खूब कमी आलो कित्याक इलेक्ट्रॉन ल्हान आसता न्ही तो स्पीडीन सकयल येतलो आतां प्रोटॉन मातसो जड आसता न्ही सो तो स्लो मातसो येतलो. अंडरस्टँडिंग दिस पॉयंट गेटिंग दिस पॉयंट ओके फायन. सो आय होप पीपल आर अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट ओके कळ्ळें आमकां ओके. आतां आमकां कॉन्ट्रास्ट करपाक सांगला कंपेर फ्री फॉल अंडर ग्रेविटी चेर करपाक सांगला आनी हेचे कंपॅरिजन. चला हे आमी खंय तरी बरोवया ओके. सो हे पुसता हांव ओके. सो हेचे आतां कॉन्ट्रास्ट करपाक लागला रायट ओके. सो आमकां कितें आन्सर मेळ्ळें एक्सलरेशनाचे एक्सलरेशनाचे हांगासर आन्सर आहा व्हेरी गुड. हेचे एक्सलरेशनाचे आन्सर 10 न्हू ओके. चला आतां कॉन्ट्रास्ट करया म्हटल्यार कंपेर करया फ्री फॉलाची केस आनी हेची केस ओके. सो विल कंपेर नाव ओके. सो वी नीड टायम फॉर दीस रायट कित्याक आमकां टायमाचेर कंपॅरिजन आसता न्ही एंड कॉन्ट्रास्ट विथ रिस्पेक्ट टू ग्रेविटी
एक्सलरेशन रायट फ्री फॉल अंडर ग्रेविटी ओके फायन तेचो टायमूय आमकां हांगा मेवलो आनी एक्सलरेशनूय हांगा मेवली गेटिंग दिस पॉयंट ओके फायन वेरी गुड ओके चल आतां हेचें कंपेरिजन करया पळय म्हाका एक सांग सपोज पळय हेचो मिनींग कळलो तुमकां कॉन्ट्रास्ट मिन्स कंपेर यू हॅव टू कंपेर फ्री फॉल अंडर ग्रेविटी म्हटल्यार तुका ते अशें म्हणटा पळय कॉन्ट्रास्ट द सिट्युएशन म्हणजे हेजे कितें तुमकां आन्सर येयला न्ही म्हणटा तो तेका तुम्ही कॉन्ट्रास्ट करा द सिट्युएशन विथ फ्री फॉल अंडर ग्रेविटी पण जेन्ना फ्री फॉल अंडर ग्रेविटी अशें आसता न्ही हेचो मिनींग कितें जाणा की तुमचें एक्सलरेशन फक्त ग्रेविटी खातीर आसपाक जाय आनी बाकीचो कोणाचो इफेक्ट आसपाक जायना सो इन शॉर्ट तो हांगा म्हणपाक सोदता सो इन केस ऑफ फ्री फॉल अंडर ग्रेविटी हेचो मिनींग ओके हेचो मिनींग एक्सलरेशन जो आसतलो न्ही एक्सलरेशन तो सदांच इक्वल टू जी आसतलो याद दवरा फ्री फॉल अंडर ग्रेविटी म्हटल्यार फक्त ग्रेविटी पूल करता अर्थाची बाकीची आनी कोणाचेर एक्सलरेशन आसपाक जायना गेटिंग दिस पॉयंट ओके सो लेट्स कंपेर दिस थिंग सपोज जर एक्सलरेशन फक्त ग्रेविटी खातीर आशिल्लें जाल्यार हेचो आन्सर कितें आसतलो तुमी सांगात सो एक्सलरेशन आमच्या प्रोटॉनाचो येयलो कितलो 2 × 10⁻12 रायट मीटर पर सेकंड स्क्वेअर एक्सलरेशन ऑफ इलेक्ट्रॉनाचो कितलो येयलो 1/3 ऑफ 10⁻16 मीटर पर सेकंड स्क्वेअर ओके मीटर पर सेकंड स्क्वेअर आनी एक्सलरेशन ग्रेविटीची कितली आसा 9.8 ओके सो तुम्ही म्हाका एक सांगा सपोज आमी हे एक्सलरेशन काडले ह्या फॉर्मुलान आनी ग्रेविटी घातली जाल्यार टायम पिरियड कमी आसतलो काय चड आसतलो पळय तुमीच पळयात डिस्टन्स सेम आसा ओके सो आय रायट डायरेक्टली द फॉर्मुला एस इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर रायट म्हटल्यार हाफ एटी स्क्वेअर तुम्ही पळयात एस इज सेम सो एक्सलरेशन इन दिस केस इज नाव ग्रेविटी now if you compare this the gravity compare between these two and then between these two gravity is very less no this is hardly 10 and this is 10⁻12 or 10⁻16 so ही gravity खूप कमी आली म्हटल्यार टायमय खूप एक्स्ट्रा घेतलो न्ही काय ना पळय हेणेन 10⁻−9 सेकंड बी कित्याक तर हो एक खूपच व्हडलो जायचो पळयात एक खूपच पूण तुम्ही जेन्ना फ्री फॉल अंडर ग्रेविटी घेतात तेन्ना हे घेवप ना ओन्ली ग्रेविटी घेवप सो तुम्ही पळयात ग्रेविटी जर सपोज घेतलेले हेचो टायम खूप इन्क्रीज जातलो न्ही येस नो सो याद दवरा की इन केस ऑफ युअर फ्री फॉल युअर टायम इन्क्रीजीस रॅपिडली ऑर टायम इज व्हेरी हाय गेटिंग दिस पॉयंट कळटा आमकां सो फ्री फॉलाच्या केसीन तिचो व्हॅल्यू चड हाय आसतलो ओके सो इन फ्री फॉल कंडिशन ओके टी इज व्हेरी लार्ज एस जी इज नेग्लिजिबल compared to acceleration so AE and AP कोता so आमची जी टाइम असली ती चड लार्ज येतली आन्सर गेटिंग दिस पॉयंट ओके फायन व्हेरी गुड डन ओके डन फिनिश कळ्ळें पूण तुमकां कन्सेप्ट पळय रायट कशी आसता ती हेचेर मागीर आमी आनी बरी प्रॉब्लमां पळोवया ओके बेस्ट प्रॉब्लम्स लायक जशी आमकां फोर्साची कशी मेन शिकयला एडवान्स शिकयला बरी प्रॉब्लमां शिकयला रायट तशीच आमी मागीर हेची पळोवया गेटिंग दिस पॉयंट ओके चला आतां आमी हो क्वेश्चन 3 आनी 4 करया हे दोनूच क्वेश्चन आमी कांयच करपाक कित्याक हे दोनूच इलेक्ट्रीक फिल्डाचे रिलेटेड आसा बरे क्वेश्चन आसा तुमकां हेची बेसिक्स बरी क्लियर जातली आनी प्लस तुमकां बोर्डाक खूब हेचो फायदो जातलो ओके आनी हो क्वेश्चन 5 आसा डायपोलाचेर सो डायपोल मागीर आमकां शिकयतलो तेन्ना तुमकां आमी सॉल्व करया डायपोलाचेर क्वेश्चन गेटिंग दिस पॉइंट ओके चला करूया तो स्टार्ट ओके फायन सो हे पुस्तक राव बरी क्वेश्चन आमी सॉल्व करूया मेन्स एडवान्स नीट मागीर ओके रिलॅक्स फर्स्ट विल सॉल्व दीस थिंग्स पळय फोर्साची पॅटर्न सगळी क्वेश्चन आमकां इम्पॉर्टंट सगळे वर्साची कितलेशेच वर्साची सो मेनी इयर्स लायक मोर लेस 50 years I have taken questions of okay different questions and I have showed people how to solve the questions okay आणि तुमकां प्रत्येक कन्सेप्टाक एंड प्रत्येक एक्सप्लेनेशनय दिल्ले आसा फॉर दोज स्टुडंट ऑल्सो हूज बेसिक्स आर वीक एंड ऑल रायट ओके सो डोंट वरी रिलॅक्स तुमकां सारको शिकयता ओके सो आतां नेक्स्ट आसा क्वेश्चन नंबर 3 पळोवया आमी क्वेश्चन 3 म्हणटा 2 point charges Q1 and Q2 of magnitude 10 to the power -8 and -10 to the power -8 respectively are placed 0.1 meter apart. दोन चार्जेस आहा Q1 आणि Q2 आसा हांगा आणि Q2 आसा जो नेगेटिव्ह Q1 आसा तो पॉझिटिव्ह आसा 10 to the -8 कुलम ओके फायन आणि Q2 तुमचो नेगेटिव्ह चार्ज आसा जेचो व्हॅल्यू आसा -10 to the -8 कुलम आर प्लेस्ड सो इथे ओके magnitude okay are placed 0.1 meter apart दोघांच्या भितर डिस्टन्स हा 0.1 meter
Okay, fine. I'll place 0.1 meter apart. Fine. Then calculate the electric field at A, B and C. Okay, that is this diagram. Okay, fine. So electric field तुमका A, B आणि C चेर फाइंड करपाक सांगला आणि केन्ना तुमका डिस्टन्स दिला. ओके, तुमका तर क्लियर दिसला तुमका बोर्डार काढून दाखयता. सो रिलॅक्स. ओके, नेक्स्ट पॉइंट हांव व्हडलो घेता. सो टेन्शन घेनाका. ओके, या सो लेट्स फाइंड इलेक्ट्रिक फील्ड एट पॉइंट A. सो पॉइंट A चेर फाइंड करूया. चला पॉइंट A. पॉइंट A खंय आसा? मिड पॉइंटर आसा दोगांच्या. पॉइंट A मध्ये एकाच आसा हांगासर. So place a test charge at that point. What will happen if you place a test charge? Obviously, how the charge asa, let's say this is P and this is Q. P charge sheka repel करतलो with E1 electric field. Positive असता repel करता. Okay. And negative किती करतलो हो? Attract करतलो. So आलो E2 तुमचो. Getting this point? Okay, yes, very good. Okay, चला सर net electric field find करा. चला simple. आणि पण चला केन्ना electric field find करतात तेन्ना सदांच त्या पॉइंटार टेस्ट चार्ज दवरा. ऑटोमॅटिक तुमचे आन्सर येतले. त्याची मी टेन्शन घेनाका. ओके. सो E net किती जातलो सांग पळया. E resultant will be equal to E1 plus E2 and दोघी सेम डायरेक्शन आहा E1 आणि E2. yes or no? So net तुमचं दोन्ही ऍड जातले डायरेक्ट असे केस जातले. फर्स्ट केस. सो E1 plus E2 जातले. गेटिंग दिस पॉइंट? येस, व्हेरी नाइस. ओके, आता हांगासर आन्सर सांगा पळया बघा. देयरफॉर E रिजल्टंट किती जातली ती? ओके, E1 चो आता तुम्ही म्हटले याचे नेट डायरेक्शन विल बी टुवर्ड्स -q चार्ज. सो याचे डायरेक्शन असतले नेट डायरेक्शन इज टुवर्ड्स -q चार्ज. ओके, डन. ओके, व्हेरी गुड. सो हांगासर नेट डायरेक्शन मेळ्ळें आसा. दोनांची इलेक्ट्रिक फील्ड एड करात. सो 1/4πε0. ओके, सो Q हो जातलो. सो Q1 by R square that is PO square plus 1/4πε0 Q2 that is -Q2 by OQ square. ओके, चला करा पळोवया. 9 × 10⁹. Q1 किती आसा? Q1 10⁻⁸. PO कितलो आसा? P सुनो हे टोटल डिस्टन्स 0.1 मीटर नो. सो ह्यातले 0.05 मीटर बिकॉज त्याचे अर्धे आले न्हू. सो आय रायट इन टर्म्स ऑफ 10⁻². ओके, सो 5 × 10⁻² चो स्क्वेअर. कित्याक हे 0.1चे अर्धे करा. 0.1 डिवायड बाय 2 करा अशें कळना जालें. सो हे म्हटल्यार हे 10 कशें. सो हेका डिवायड बाय 5. सो 0.2 5 जा 10. सो एका असो येतलो 0.05. आय होप यू अंडरस्टँडिंग. ओके, सो प्लस 1/4πε0 मीन्स 9 × 10⁻⁹. Q2 चो वॅल्यू किती आसा? -10⁻⁸ अपॉन डिस्टन्स स्क्वेअर. अपॉन डिस्टन्स कितल्या? 0.1चे अर्धे 0.05 म्हटल्यार 10⁻² चो स्क्वेअर. ओके, हे तर वॅल्यू एक्झॅक्ट सेम आहा न्हू. कॅन यू सी दॅट थिंग? You can see this properly, right? These two values are exactly equal. So instead of doing this, solving this double, okay, we can directly write this in means +2. मतलब अशे मतलब into 2 करा बरे. A plus A is 2A, no? So answer you can directly write this as 2 times this A. Like this I'm saying. 9 minus 8, okay? 9 minus 8. And how 5 square 25. And what love 2 to the 4. 2 to the 4. Okay, minus. Okay. So let's solve this. What will get over here? Okay. Take it at 2 into 9 into 10⁻1 into 10⁻4, right? Upon 25. Okay, we'll write this as 10 into 10⁻3 otherwise. But let 4 jata. 25, 5 to the 25, 5 to the 10. 5 1s are 5, 5 to the 10. 9 to the 18, 18 to the 36, 36 to the 72. 72 into 10⁻3 is the answer. कोदा उगा कहते हैं और आलो तुमचं इलेक्ट्रिक फील्ड एट अ पॉइंट ए. सो एट अ पॉइंट ए जो आसा न्ही तो सेंट्रल पॉइंट आसा तिचे इलेक्ट्रिक फील्ड येतले. इलेक्ट्रिक फील्ड 72 into 10⁻3 न्यूटन पर कूलम. कळ्ळें? सो हो आलो तुमचो पॉइंट ए चेर. तशेंच आतां पॉइंट बी चेर फायंड करा. ह्या पॉइंटर म्हटल्यार जे हांगासर पॉइंट आसा. ओके, सो आमी ते फायंड करूया. कळटा? डन. ओके, फायन. सो लेट्स फायंड फॉर द पॉइंट बी. ओके, आतां रब दिस बोर्ड. ओके, हे आतां रब करता. ओके, आनी हे आतां आमी पॉइंट बी चेर फायंड करूया. सो हे सेम थिंग कन्सेप्ट. आतां आमची येतली पॉइंट बी. चला आता मी सॉल्व करूया. पहिली एक पॉइंट जाली, राईट? सो आता पॉइंट बी करूया. चला. ओके, सो पॉइंट बी म्हटल्यार आता पॉइंट बी येयलो. पॉइंट येयलो हांगा. सिंपल सिंपल. ओके, पॉइंट बी येयलो हांगासर. ओके, सो हांगासर कितें जातलें सांग पळोवया. हेले 0.01 आनी हेले 0.05 आसा हांगासर पळयात डिस्टन्स. ओके, चला हेचे आन्सर कितें येतलें? हे इलेक्ट्रिक फील्ड पुशया. हे सगळे पुशया आनी आतां इलेक्ट्रिक फील्ड पळय कितें जातली ती. ओके, आतां पळय आतां कितें जातलें? आतां म्हाका सांग कितें जातलें तें. आतां कितें जातलें सांग पळय. हो आसा तो हेच्या लागींचे आसा टेस्ट चार्ज. सो हेका मातसो जोरान रिपेल करतलो न्ही. हेसून हो E1 आसा तो मातसो चड आसतलो न्ही. हेच्या कारणान चड रिपेल करतलो. पळय लागीं आनी डिस्टन्स दिवपाच्यान चड आसतलें. आनी हो लांब आसा चार्ज आनी व्हॅल्यू तर सेमच आसा पूण चार्ज लांब आसा न्हू. म्हटल्यार हेचें एट्रॅक्शन आसतलें. काय ना तेचें एट्रॅक्शन आसतलें पूण मातशें कमी आसतलें, रायट? सो जे कमी आसतलें एट्रॅक्शन. ओके, सो हे आसलें आमचें E2. सो तुमी नेट सांग. नेट कोणा सायडीन वयतलो? ऑब्वियस सर व्हडलो आसा तेच्या फाटल्यान तर नेट वयतलो. सो हो आलो तुमचो E रिजल्टंट. कोता? सो E रिजल्टंट जातलो E1 minus E2. सो हांगा जातलें देयरफॉर E रिजल्टंट इज इक्वल टू E1
पयली बेश्टो असो बरया आनी डायरेक्शन तुमी हांगा दिस इज अलॉंग टुवर्ड्स E1. ओके टुवर्ड्स E1. ओके आई एम नॉट सीइंग एक्झॅक्टली E1 टुवर्ड्स E1. ओके रिजल्टंट डायरेक्शन. ओके सो हे E1 प्लस E2 देयरफॉर ई रिजल्टंट डायरेक्टली हांगासर E1 मायनस E2 करात किंवा डायरेक्शन आतां दिल्लें आसा हें आतां मॅग्निट्यूड करता म्हळ्यार मॉड्युलस घाल जेन्ना तूं टिक मार्क घालता तेन्ना वयर डॅश घाल तेन्ना वेक्टर बसो नाल्यार डायरेक्ट कर गांवां जालें. ओके पूण ताका आतां डॅश घालना काय ना तो वेक्टर दिसतलो. ओके सो हेचे आन्सर कितें जातलें 1/4πε0. ओके चार्ज आसा कितलो Q1 अपॉन R स्क्वेअर P हेका कितें तरी V पॉयंट न्हू सो ओके चल PV स्क्वेअर. ओके मायनस 1/4πε0 चार्ज मायनस Q2 अपॉन QB स्क्वेअर means BQ square. Okay so or QB or BQ same thing because the magnitude right. So 9 into 10 raised to 9 Q1 किती आसा 10 raised to -8. Okay very good. What is PB किती आसा 0.05 means distance you convert in terms of meter. So हांगासर already meter आसा and 5 into 10 raised to -2 चा स्क्वेअर करूया. चला 9 into 10 raised to 9. ओके हो -10 raised to -8 पण मॉड्युलस आहा तिच्या खातीर तो प्लस जातलो. ही जी साइन आहा ती ऑटोमॅटिक मागीर प्लस जातली. ओके अशी. ओके डिवाइड बाय BQ किती आसा B सून Q आसा हे आसा 0.1 प्लस हे आसा 0.05. सो हे तुमी सॉल्व करशाले कितें जातलें हे 1 कशें 0 कशें घ्या कळ्ळें आमकां डेसिमल उपरांत 0 कसो. सो 0.15 सो इट मीन्स 15 into 10 to the minus 2 you'll get. कळ्ळें तुमकां. सो हांवें डायरेक्टली इंटू 10 raised to -2 केला कित्याक मागीर म्हाका सॉल्व करपाक बरें पडटलें न्हू. ओके चल हे आतां हांगासर सॉल्व करया आमी. सो कितें येतली ही रिजल्टंट येतली. ओके हांगासर कितें कॉमन घेवपाक मेळटलें पळयात पयलीं. ओके कॉमन घेतले उपरांत इजी पडटा. 9 into 10 raised to 9 -8 कर 9 -8 म्हटल्यार हे सगळें कॉमन येयलें. ओके 10 raised to -4 कर आनी तें कॉमन घेया डिनोमिनेटर 10 raised to -4 10 raised to -4 ब्रॅकेटान कितें येतलें 1/5 स्क्वेअर that is 25 minus 15 square that is 225. Okay great. Okay so answer will come as 9 into 10 raised to 1 plus 4 and 225 minus 25 upon 25 into 225. So answer will be like 9 into 10 raised to 5 up into 200 upon 25 into 225. So 200 म्हटल्यार 25 एके 25 8 डे राइट. येस ग्रेट. ओके एक काम करा हेका इंटू 100 बऱ्यात 9 into 100 into 10 raised to 3 8 upon 220. तूं म्हटलें सर हे कित्याक तुवें केलें अशें पळय हे 225 राइट. सो 25 9 जा is your 225. So 9 cancel 25 4 जा so 8 4 जा 32 into 10 raised to 3 Newton per coulomb. That's it done. कळटा काय ते अंडरस्टँडिंग दिस पॉइंट. येस यू कॉल अंडरस्टूड दिस पॉइंट. ओके गेटिंग दिस पॉइंट. सो हांगासर दोगांयची मायनस जातली कित्याक तर तुमी पयशाले ऑपोजीट डायरेक्शनान आसा. ओके आनी हे तुमकां हांवें कोर्सा आफ्टर सुद्दां कितले बरे बरे क्वेश्चन सॉल्व करून दाखयलेले आसा. सो तुमी ऑलरेडी आतां परफेक्ट जालेले आसा. सो आमी आतां मातशें फास्ट करूंक शकता आनी एक्झामीक जाता तितले फास्टच करात. ओके कित्याक तुमची मागीर तेचे वयल्यान स्पीडी वाडटली आनी पेपरूय सोंपतलो नाल्यार पेपर सोंपचोय ना. ओके बेश्टे तेच रावतले. ओके बरोवपाक. ओके डन. ओके आतां ए जालो पॉयंट बी जालो आतां पॉयंट सीचेर फायंड करूया. ओके चला पॉयंट सीचेर फायंड करूया. ओके आनी आतां टुवर्ड्स कितें आहा तें काडया. ओके सो पॉयंट सीचेर फायंड करूया. चला पळोवया आनी मागीर फकत एकूच क्वेश्चन आहा. ओके ओके चला करूया. ओके ओके सो पॉइंट सीचेर इलेक्ट्रिक फील्ड फायंड करूया आमी. ओके सो हांगासर आसा प्लस चार्ज हेचो वॅल्यू आसा 10 raised to -8 कुलम. हांगासर आसा मायनस चार्ज हेचो वॅल्यू आसा -10 raised to -8 कुलम. बरें येस सर. आनी इलेक्ट्रीक फील्ड सांगलेलो आसा एट अ पर्टिक्युलर पॉयंट सी. सो ह्या पॉयंटार सीचेर आमकां इलेक्ट्रीक फील्ड आमकां फायंड करपाक जाय. ओके सो हियर वील कीप ऑन टेस्ट चार्ज. सदांच इलेक्ट्रीक फील्ड म्हटल्यार त्या पॉयंटार टेस्ट चार्ज रायट. येस ऑलवेज. ओके ऑलवेज. ओके चला सो हो आमचो पॉयंट सी जालो. हो पॉयंट सी हो सांग कितें वतलो हेका हो वतलो हेका रिपेल ह्या डायरेक्शनान. ओके E1. ओके हो कितें वतलो हो वतलो एट्रॅक्ट. चला एट्रॅक्ट जाल्यार तेका एट्रॅक्शनाचे कलर घालया रेड कलर घालया. सो आलो तुमचो E2. येस नो. ओके व्हेरी गुड. सो आतां कितें जातलें सांगात पळय आतां कितें जातलें. ओके आतां कितें जातलें बेगीन सांग. ओके आतां हांगासर पयलीं पळय आतां पळय फर्स्ट दोन केसीस तर जावपूच शकना वेक्टर सेम डायरेक्शन जाल्यार ऑपोजिटूय ना. सो थर्ड जाल्यार फोर्थ जातली न्ही. सो पयलीं पळोवया की ते इक्वल आसा काय ना ते. ओके डन. ओके फायन चला पळोवया. सो वील रब दिस पार्ट ऑल्सो and we'll solve now right. Let's find which direction will go. Okay so equal आसा जाल्यार ऑब्वियसली अशें वयतले इक्वल नाल्यार खंयच्या एका सायडीन चड आहा तेच्या सायडीन वयतले. ओके चला फायंड करूया. E1 कितें आसतलो हांगासर E1 1/4πε0. ओके सो Q1 सो हेका आमी QA घेवया QA upon R स्क्वेअर म्हटल्यार AC स्क्वेअर. ओके बाय ε0. ओके सो हेचे आन्सर येतले 9 into 10 raised to 9
क्यू ए कितें जातलें 10⁻⁻8 आनी ए सी कितें जातली ही 0.1 आसा रायट डिस्टन्स. ओके सो दॅट मीन्स 1 × 10⁻⁻1 स्क्वेअर. सो आन्सर येतलें 9 × 10⁻⁹ -8 इज 1 आनी हे 10⁻⁻2 वयर घेतले उपरांत +2 जातलो. सो 9 × 10⁻3 न्यूटन पर कुलम. ओके हो आमकां E1 मेळ्ळो. तसो आतां E2 फायंड करात. हो चार्ज BC स्क्वेअर. सो हे आसा डिस्टन्स 0.1 मीटर. सो 1 × 10⁻⁻1 स्क्वेअर. 9 - 8 इज 1 आणि 10⁻⁻2 वयर गेलो उपरांत +2. सो 9 × 10⁻3 जातले न्यूटन पर कुलम. ओके सो ह्याले E1 ह्याले E2. सो रिजल्टंट को जातलो दोन्ही इक्वल येयला न्ही आन्सर. हे सोड दोन्ही इक्वल आसतना रिजल्टंट मोजून वयता. सो हेका रिजॉल्व करात. सो ह्यातले E1 cos θ. ओके आनी हातलो E1 sin θ. तसोच हो हातलो E2 cos θ आनी हातलो E2 sin θ. साइन वाला साइन कॅन्सल कॉसाचे कंपोनंट एड जातले. सो ई रिजल्टंट येतलो हांगासर. देयरफॉर ई रिजल्टंट इक्वल टू E1 cos θ प्लस E2 cos θ. आन्सर जातले 2 E1 cos θ. सो 2 × E1 घातले 9 × 10⁻3. cos θ कितें जातलो हो θ तो हो θ न्हू. सो एडजस्टंट. सो करा पळोवया. सो ह्यातले 0.05 रायट. येस 0.05 हे आसा 0.1. सो एडजस्टंट जाली 0. ही इतली डिस्टन्स घ्या फूल घेयशात. पायथागोरस थियरम कसो तो आमचो हे रायट एंगल ट्रायंगल तो. ओके एडजस्टंट अपॉन हायपोटेन्यूज 0.1 तेचे कुशीक 0 जाला. सो हे कॅन्सल जावन 2 डेसिमल 5 1 5 2 जा तो 2 हेच्या कॅन्सल जालो. सो 9 × 10⁻3 न्यूटन पर कुलम इज द आंसर. गेटिंग दिस पॉइंट. सो दिस इज योर रिजल्टंट एंड इट्स डायरेक्शन टुवर्ड्स व्हाट. टुवर्ड्स लेट्स से दिस इज OB. टुवर्ड्स OB डायरेक्शन. तुम्ही सर OB डायरेक्शन कशें हे अरे पळय हे रिजल्टंट आसा ते हेच्याच डायरेक्शन आसा न्ही OB नॉट BO OB. ओके सो O to B. Getting this point done. Okay fine very good. Okay जाले कळटा. ओके आणि एकूच क्वेश्चन आसा हो आमी एक क्वेश्चन करया आणि मागीर आमची आयची क्लास आमची कवर करया. Getting this point. Okay if you want you can take a break definitely no doubt. Okay pause the video take a break if you want but I'll continue with the question. Okay fine. So हे पुस्तक राव. ओके आणि लास्टाक क्वेश्चन आता 4 करया. सो केन्नाय कितें दोन वेक्टर इक्वल येयले जाल्यार तुमकां सांगला रिजल्टंट 2a cos θ वचून जाता. ओके अशें जाता. Okay, let's solve the next question. Okay, चला next question करूया आता आमी. क्वेश्चन आसा क्वेश्चन नंबर 4 आसा. ओके सो 3 च्या आता आमी 4 करूया. क्वेश्चन आसा 2 पॉइंट चार्जेस QA = 3 मायक्रोकुलम. QA आसा तुमचो 3 मायक्रोकुलम आणि QB आसा तुमचो -3 मायक्रोकुलम आणि QB आसा -3 मायक्रोकुलम. Okay, so it's a negative charge are located 20 centimeter in end. So दोघांय भितर distance are 20 centimeter. Okay, fine. In vacuum. Okay, vacuum सांगला. So air or vacuum it's the same thing. Okay. What is the electric field at the midpoint O of the line joining the two charges? What is the electric field at the midpoint इचारला. So कितें सांगला आमकां इलेक्ट्रिक फील्ड इचारला म्हणजे डायरेक्ट कितें दवरता थिंगा पॉइंटार टेस्ट चार्ज. ओके टेस्ट चार्ज दवरता. सो हो कितें करतलो हांगासर हो एका रिपेल करतलो E1 डायरेक्शनान आनी तो तेका कितें करतलो अट्रॅक्ट करतलो. सो सिंपल. सो हेका अट्रॅक्ट करतलो विथ E2. सो नेट कितें जातले दोनूय एड जातले इन सेम डायरेक्शन आसल्यार डायरेक्ट एड करूं शकता. सो डायरेक्शन इज टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज. सो टुवर्ड्स नेगेटिव्ह चार्ज. ओके सो ई नेट कितें जातलें सांग पळोवया. E1 + E2 विथ डायरेक्शन. सो ह्यातले तुमकां डायरेक्शन तर मेळलेलो आसा. सो ई नेट जातले ओके म्हटल्यार E1 + E2 डायरेक्ट एड करा. सो 1/4πε0 Q कितें आसा 3 मायक्रोकुलम. सो QA अपॉन R² इज AB आणि हो C रायट. O वॉट एवर AO² प्लस 1/4π. हे तर स्टार्टिंगचे लास्टाचे ए केस कशी आली न्हू तशीच केस आली ती पळय QB अपॉन OB². ओके डन. सो ह्यातले 9 × 10⁻9 तशी जाली ती केस पळय. QA कितें आसा 3 × 10⁻6 आणि AO² म्हटल्यार हाफ. डोंट टेक 20 सेंटीमीटर हाफ ऑफ दॅट 10 × 10⁻2 स्क्वेअर. ओके प्लस सी समरीज फोन कॉल. ओके या हय कंटिन्यू करया. ओके पळय सो हांगासर येतले 9 × 10⁻9. ओके ह्यातले 3 पूण मायनस इज अ मॉड्युलस. ओके अपॉन OB² इज 10 × 10⁻2 स्क्वेअर. ओके चला हे आतां कितें येतलें आन्सर सांग पळोवया.
ओके हे तर सिंपल जालें न्ही 1 - 2 सो येतले आनी सेम न्हू टर्म ही मॉड्युलसाची प्लस जाली येस और नो सो डायरेक्टली आय रायट ट्वायस ऑफ 9 × 10 9 × 3 × 10 to 9 - 6 and this is 1 - 2 म्हणजे -1ाचो स्क्वेअर जालो न्हू सो लेट्स सॉल्व दिस ओवर हियर सो इलेक्ट्रिक फील्ड विल बिकम 9 × 18 18 3 54 so here 10⁻³ upon 10⁻². So answer comes 54 × 10⁵ Newton per coulomb. Done? Okay, finish. Okay, done. खत्म हो गए थे. Okay, है A bit. आता B bit उल्ला. Okay, B bit उल्ला bit. So let's solve the B bit now. B bit is saying if the negative test charge of magnitude 1.5 × 10⁻⁹ coulomb is placed at this point. आता test charge दवरू नाका म्हणटा. हो test charge चा value दवर म्हणटा. हो +1 coulomb नाका दवरू म्हणटा. सो त्याच्या खातीर मायनस मीन्स नेगेटिव्ह म्हटलं न्ही सो मायनस दवरचो पडलो -1.5 × 10⁻⁹ दवरलो हांगासर जाल्यार फोर्स कितलो एक्सपिरियन्स जाता विचारला सो व्हेरी सिंपल लो इलेक्ट्रीक फिल्ड तर तेच आसतले इलेक्ट्रीक फिल्ड आमचे सांगपाचे स्टँडर्ड वे जाले दॅट इज ऑफ पुटिंग द टेस्ट चार्ज फोर्स फायंड करतना तो टेस्ट चार्ज वयली Q0 घ्या आनी ईच वयली म्हणून मल्टिप्लाय करात जाले काबार ओके सो आय जस्ट रायट दिस थिंग रायट द आन्सर बट हियर द डायरेक्शन बी ऑपोजीट दॅट यू सी प्रॉपरली हांगासर जे डायरेक्शन आतां येतले न्ही ते तुमकां मुद्दम दाखयता आतां तुमचो Q0 हो आसा न्हू जो ऑलरेडी एक नेगेटिव्ह चार्ज आसा रायट येस नो दॅट्स इट डन लास्ट प्रॉब्लम ओके फिनिश्ड हय सो हेचे आन्सर Q कितें आसा 3 मायक्रो कुलम 3 मायक्रो कुलम आनी आसा -3 मायक्रो कुलम सो हांगासर Q0 तुजो असो येतलो न्ही कित्याक तो नेगेटिव्ह आसा न्ही हेचो वॅल्यू आसा न्ही तो आसा -1.5 10⁻⁹ कुलम सो दिस वन वील अट्रॅक्ट इट दिस वन वील ऑल्सो रिपेल इट रायट नेगेटिव्ह रिपेल करतलो हो तुमकां हो नेगेटिव्हाक रिपेल करतलो रायट So because it's a negative sign. So हांगासर कितें जातलो फोर्स जातलो Q × E. So म्हटल्यार Q0 जातलो -1.5 10⁻⁹. So we'll find the magnitude only over here. We'll find the magnitude only, and then we'll say the direction is opposite. Direction is towards positive charge. चालेल का बार? कित्याक तो नेगेटिव्ह बोटतलो न्ही आपल्या हेटी म्हणजे टुवर्ड्स पॉझिटिव्ह आनी इलेक्ट्रीक फील्ड ऑलरेडी फाउंड 54 × 10⁵. So solve this thing. You'll get 3/2 1.5 means 54. Okay, and what's 10⁻⁹ plus 5? So answer is very simple. Okay, answer is किती आतले सांग 227 27 3 81 right 81 × 10⁻⁴ Newton per coulomb. Sorry, newtons. Okay, get a force no, so Newton. Getting this point, so that is your final force value. Understood this point? Okay, fine, very good. Okay, so here तुमका concept कळी असलेले with this we'll wind up this session. Okay, I hope all of you understood this part and do like the video and share it okay with your friends. Yeah, thank you.